नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज मी माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. ही माहिती प्रत्येक जनसामान्य व्यक्तीला खूप महत्वाची अशी राहणार आहे. तर दर्शको, सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे साईडला दिलेलं जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि महत्वाचं म्हणजे कुठेही स्किप न करता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळीच आपल्याला याची माहिती भेटणार आहे. आणि हा व्हिडिओ प्रत्येक फॅमिली असेल, आपलं मित्रपरिवार असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम असेल, प्रत्येक सोशल मीडियावर याच्यावर शेअर करा. कारण प्रत्येकाला ही माहिती उपयुक्त अशी ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. तर वेळ न घालवता आपण महत्वाच्या विषयाला सुरू करूया. हा विषय आहे, लग्नानंतर मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क राहतो का? वारसा हक्काचे नवीन नियम आपण पाहणार आहोत. म्हणजे लग्नानंतर मुलीचा हक्क वडिलांच्या संपत्तीवर राहतो का? आणि वारसाचे हक्काचे नवीन नवीन नियम हे आज आपण पाहणार आहोत. तर चला तर दर्शको, आपण व्हिडिओला सुरू करूया आणि जीडी ऑलराऊंडरला सबस्क्राईब करूया. दर्शको, जमीन, घर किंवा प्रॉपर्टी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा भाग असतो. पण अनेकदा कुटुंबात मालमत्तेच्या वाटणीवर वाद होतात. कारण आपल्याला आपल्या कायदेशीर हक्काची पूर्ण माहिती नसते. वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा अधिकार किती? मुलीला लग्नानंतर हक्क मिळतो का? आणि स्वतः कमावलेल्या संपत्ती कोणाला मिळते? या सर्व प्रश्नाची सोपी आणि सविस्तर उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील भविष्यासाठी अत्यंत महत्वाची अशी आहे. तर दर्शको, भाग एक आता आपण बघू. वारसा हक्क म्हणजे काय? सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की वारसा हक्क म्हणजे नक्की काय आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तिची मालमत्ता, बँक बॅलन्स किंवा जमीन तिच्या कायदेशीर वारसांना मिळते, म्हणजेच वारसा हक्क होय. भारतात वेगवेगळ्या धर्मासाठी मालमत्तेच्या वेगवेगळे कायदे आहेत. पण आज आपण प्रामुख्याने हिंदू वारसा हक्क काय सांगतो, जो हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांना पण लागू होतो, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. पॉइंट 2 आता आपण पाहूया. मालमत्तेचे दोन महत्वाचे प्रकार असतात दर्शको. मित्रांनो, कायद्यानुसार मालमत्तेचे दोन मुख्य प्रकार पडतात, हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. एक म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता. जी मालमत्ता आपल्या वडिलांना आणि त्यांच्या वडिलांकडून, म्हणजेच आपल्या आजोबा किंवा पंजोबाकडून मिळालेली आहे आणि जिची वर्षानुवर्ष वाटणी झालेली नाही, तिला वडोपार्जित मालमत्ता म्हणतात. या मालमत्तेवर कुटुंबातील प्रत्येक मुलामुलीचा जन्मापासून अधिकार असतो. वडील ही संपत्ती कोणा एकाच्या नावावर करू शकत नाहीत. बघा, ज्या वडिलोपार्जित जमीन असतात आजा पंजाच्या काळातल्या, ती वैयक्तिक कुणाच्या एका मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करू शकत नाहीत. सर्व समान हक्क असतो त्यांचा. जे वडिलोपार्जित जमीन आहे त्यांचं सांगतोय मी तुम्हाला. विकू शकत नाहीत आणि कुणाच्या एका नावावर सुद्धा करू शकत नाहीत आणि परस्पर विकू सुद्धा शकत नाहीत. लक्षात ठेवा, वडिलोपार्जित जी जमीन असते ती त्यांची जेवढी मुलं आहेत त्यांना व्यवस्थित समान हक्काने वाटणी करावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परस्पर वडील ती जमीन विकू शकत नाहीत, कारण ती त्यांच्या आजोबाचा पंजोबापासून ती जमीन त्यांच्याकडे जवळ आलेली असते. त्याच्यामुळे वडिलोपार्जित जमिनीचं बघा, म्हणजे ज्यांची वडिलोपार्जित जमीन आहे त्यांनी ही माहिती लक्षात ठेवा. दुसरा स्वार्जित मालमत्ता. जी संपत्ती एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या पैशाने आणि स्वतः कष्ट करून खरेदी केली आहे, तिला स्वार्जित मालमत्ता म्हणतात. या संपत्तीचा फक्त त्या व्यक्तीचाच अधिकार असतो. ती व्यक्ती आपल्या आपल्या हयातीत ही संपत्ती कोणालाही विकू शकते, कोणालाही गिफ्ट करू शकते किंवा एखाद्याच्या नावावर तिचे मृत्यूपुत्र विल करू शकते. त्यात मुले किंवा मुली जबरदस्तीने हक मागू शकत नाहीत. जी बघा, लक्षात ठेवा, वडिलोपार्जित जमिनीचं नेम वेगळं, की स्वतःच्या कमाईन जे आपले आई वडील जे जमीन घर मिळवतात ते कोणाच्या तरी एकट्याच्या नावावर सुद्धा ते करू शकतात, आपल्या सगळ्यांच्या सुद्धा नावावर करू शकतात, कुणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकतात, कुणाला दानही करू शकतात.
त्याच्यावर कायदेशीर हक्क मुलांचा, मुलींचा चालत नाही. नाहीतर म्हणतील मुलं-मुली आता वडिलांनी कमवलंय, आता वडिलांकडे आपण मागू. तसं नाही चालणार. कारण त्यांच्या स्वकष्टाची जमीन असते. त्याच्यामुळे स्वोर्जित जमीन, मालमत्ता जी काय असेल, ती वडील, आई-वडील किंवा वडीलच ज्याची संपत्ती आहे तोच ठरवणार. कुणाला द्यायची, कुणाला नाही द्यायची. भाग आता आता भाग तिसरा बघूया. मुलीचा मालमत्तेत अधिकार 2005 चा ऐतिहासिक बदल. आता वळूया अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे, ज्याबद्दल समाजात अजूनही खूप गैरसमज आहेत. तो म्हणजे मुलींचा अधिकार. 9 सप्टेंबर 2005 रोजी केंद्र सरकारने हिंदू वारसा कायद्याअंतर्गत एक मोठा बदल केला. त्या सुधारणेनुसार वडिलांच्या वडिलोपर्जित संपत्तीत मुलींना मुलांकडूनच मुला इतकाच समान अधिकार देण्यात आला आहे. मुलगी विवाहित असो वा अविवाहित तिचा हक्क संपत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन नियमानुसार 2005 पूर्वी जरी वडिलांचा मृत्यू झालेला असेल तरी मुलीला वडिलांच्या वडिलोपर्जित संपत्तीत मुलाप्रमाणे समान हिस्सा मिळतो. लग्नात हुंडा दिला किंवा जास्त जास्त खर्च केला म्हणून मुलीचा कायदेशीर हक्क नाकारता येत नाही. बघा, 2005 पूर्वी जरी वडिलांचा मृत्यू झाला असेल तरी वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलीचा हक्क हा कायदेशीर असतो. त्यांना तुम्ही म्हणाल आम्ही इतका हुंडा दिलाय, तितका दिलाय, तसं काही चालत नाही. त्यांना वडिलोपार्जित नियमानुसार त्यांना जमिनीत, मालमत्तेत हक्क असतो. एक लक्षात ठेवा. भाग 4, वडिलांच्या निधनानंतर संपत्तीची विभागणी कशी होते बघूया. समजा एखाद्या व्यक्तीने कोणतेही मृत्यूपत्र विल न करता त्याचा मृत्यू झाला तर त्याची संपत्ती कोणाला मिळते? कायद्यानुसार सगळ्यात आधी श्रेणी 1 चे वारस क्लास 1 हिअर्स समोर येतात. त्यामध्ये प्रामुख्याने खालील 4 घटकाचा समावेश होतो. बघा ती 4 घटक कोणते आहेत. म्हणजे जो मालक आहे त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना कसं कसं मिळते हे तुम्हाला सांगतो. मृत व्यक्तीची पत्नी, आई, त्यामध्ये त्याचे मुलगे असतील, त्यामध्ये मुलगी असेल, त्याची जिवंत असलेली आई सुद्धा असू शकते. या 4 व्यक्तींचा समावेश असतो. म्हणजे त्याची मुलं, आई, बायको या सगळ्यांची नावं लागली, ऑटोमॅटिक लागली जातात. या सर्व वर्षामध्ये संपत्ती समान भागामध्ये विभागली जाते. त्यामध्ये कोणावरही अन्याय करता येत नाही. या सगळ्यांना समान मिळणार जमीन. आता भाग 5 बघूया आपण. 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डावर वारसाचे नाव कसे लावायचे? आता ही सर्व माहिती झाली, पण प्रत्यक्षात वारस म्हणून नाव कसे लावायचे ही सोपी पद्धत समजून आपण घेऊया. आता काय आहे बघा, साधा बरोबर आपल्याला जर लावायचे असेल प्रॉपर्टी कार्ड नाव, तर काय करावं लागतं बघा. नंबर 1, मालमत्तेच्या मूळ मालकाचा मृत्यूनंतर सगळ्यात आधी नगरपालिकाकडून किंवा ग्रामपंचायतीकडून त्याचा मृत्यूचा दाखला, डेथ सर्टिफिकेट काढून घ्यावा लागतो. नंबर 1. त्यानंतर 2, त्यानंतर सर्व कायदेशीर वारसांची नावे असलेले वारसदार प्रमाणपत्र, हिअरशिप सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड आवश्यक आहे. नंबर 3, जर जमीन असेल तर तलाट्याकडे किंवा शहर भागात असलेल्या सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये वारस नोंदणीसाठी लेखी अर्ज करावा लागतो. नंबर 4, सर्व वारसांची नावे नोंदवल्यानंतर एक सरकारी नोटीस काढली जाते, ज्याला 15 दिवसाची मुदत असते. जर कोणी हरकत आली नाही तर कायदेशीर वारसांची नावे 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर चढवली जातात. तर हे आपल्याला 7/12 प्रॉपर्टी कार्डावर नाव लावण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. तर मित्रांनो, वारस हक्काबाबत हा कायदा तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात याबद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करू शकतो. माहिती आवडली असेल तर जेडी ऑलराऊंडर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. तर दर्शको, लग्नानंतर मुलीच्या वडिलांचा संपत्ती हक्क असतो का हे सुद्धा आपण पाहिलं आणि वारसा हक्काचे नियम सुद्धा आपण जाणून घेतले. तर अशाच जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनलवर आपल्याला समाज उपयोगी, प्रत्येक जनसामान्य उपयोगी मी माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनेलला दर्शको जरूर सबस्क्राईब करा. कारण आपण सबस्क्राईब केलं तरच मला एक उत्साह येणार आहे आणि अशाच नवनवीन माहिती मी आपल्या समोर घेऊन येणार आहे. मी माहिती दर्शको आपल्याला आपल्यातलाच एक व्यक्ती, आपलाच भाऊ, आपलाच मित्र सांगत आहे. अशा पद्धतीने मी बातमी सांगत असतो. इतरांसारखा माझा व्हिडिओमध्ये काही तामझाम नसतो. जे आहे ते रिअल आपल्या समोर मी घेऊन येत असतो. त्यामुळे माझ्या चॅनेलला, जीडी ऑलराऊंडरला, युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दर्शको.
चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.